विभागांमध्ये कित्येक विभागांमध्ये तर 4-4, 5-5 महिने पगार नाही, पेमेंट स्लिप नाही आहेत, ग्रॅज्युएटी नाही आहे, बोनस नाही आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात ग्रॅज्युएटी ठेकेदाराला दिली. बरेचसे ठेकेदार तर ठेके घेऊन पण पळाले. मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? जे आहेत ते बोलतात आम्हाला दिले ना, म्हणजे हा गोल भंगार चालू आहे. पण आम्ही त्या गोष्टीकडे पण सुद्धा दुर्लक्ष करून सुद्धा आम्ही आमच्या आरोग्याची हमी मागतो, आमच्या कुटुंबाच्या आरोग्याची हमी मागतो. जर पुन्हा महानगरपालिका ठराव पास करू शकते मेडिक्लेमचा, नवी मुंबईला गणेश नाईक साहेब जर 7,500 पगार वाढ देऊ शकतात, मग आम्ही 28 वर्ष काम करून सुद्धा आमच्यावर अन्याय का? आणि असं नाहीये का आम्ही कुठल्या नेत्याकडे गेलो नाही का, कोणाकडे आमचं दुःख मांडलं नाही. आज शिंदे साहेबांना आम्ही वारंवार भेटी दिल्या, त्यांच्या कानावर सुद्धा घातलेला, पण त्यांनी अजून सुद्धा आम्हाला न्याय दिला नाही. जे शिंदे साहेब बाहेरच्या देशात कोण अडकलेलं असेल का तिथे लाईव्ह त्यांना बाहेर काढतात, त्यांना घेऊन येतात. पण ठाण्यात आम्ही दलदलमध्ये अडकलो, आम्हाला का बाहेर काढत नाहीये? आमचं एवढंच म्हणणं आहे. आज एवढ्या वर्षापासून आम्ही काम करतोय, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीये, कुठल्या टायमाला कुठल्याच गोष्ट नाहीये. आज ठाणे महानगरपालिकेचे पूर्ण अधिकारी भ्रष्ट आहेत, त्यांना ठेकेदारांना पाठीशी घालतात. कारण ही ठाणे महानगरपालिका जर कोण चालवत असेल तर फक्त ठेकेदार चालवत आहेत, मग ते कुठल्याही विभागाचे ठेकेदार असू दे. पण पालिका आम्हाला अजून कुठला सत्ताधारी पक्ष किंवा कुठलेही नेते आम्हाला न्याय मिळवून देत नाहीयेत. आज माननीय केळकर साहेब, माननीय निरंजन डावकर साहेब हे सातत्याने आमच्यासाठी पाठपुरावा करतात, आमच्यासाठी धावून येतात. पण तरी सुद्धा हे अधिकारी फक्त फिरवाची उत्तरं देतात. म्हणून आम्ही पत्रामध्ये सुद्धा दिलं, म्हणजे एवढे खोटे बोलतो का लेखी स्वरूपात सुद्धा ते आम्हाला खोटे आश्वासनं देतात. आणि वरून असे सुद्धा नंतर का कामावर काढले तर तुम्ही जर आवाज उचलला तर तुमच्यावर खंडणीचे दुखे दाखल करून तुम्ही त्या आतमध्ये गेले. आणि बरेचसे अधिकारी मला आतमध्ये घेत नाही कॅबिनमध्ये का, तर मी रेकॉर्डिंग करून कारण ते रेकॉर्डिंग नाही केलं तर ते कबूलच नाहीयेत, कारण ती खोटी आश्वासन देतात, नंतर परत पलटी मारतात. म्हणून असे अधिकारी सुद्धा हे भ्रष्ट आहेत. आम्हाला एकत्र आम्ही इथं उठणार नाहीयेत. आम्हाला 7,500 पगार वाढ तर नवी मुंबईसारखी द्या, आम्हाला सुद्धा पगार द्या वाढ. आणि मेडिक्लेम जर नाही दिला तर जोपर्यंत आम्ही महासभेचा एकही नगरसेवक बाहेर येऊन देणार नाही, मग त्याने आमच्या पायावर तुडवून जायचं बाहेर. आमची एवढीच मागणी आहे. आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना एवढंच सांगायचे तर आम्हाला तुम्ही न्याय देऊ शकत तर काय नाही देऊ शकत? या ठाणे महानगरपालिकेत कोणाचा जीव खडा अडकलाय, कोणाचा जीव अडकलाय त्या नेत्याचं नाव सांगा, त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा जो आम्हाला न्याय मिळवून देत नाही. 4,500 कंत्राटी कामगार आहेत. कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा.